इस न्यूज के प्रायोजक हैं वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। दो लोगों के बीच चल रहे झगड़े को देखने आई महिला पर हुआ हमला। दरअसल सोलापुर शहर के घोड़ा तांडा की रहने वाली मथुरा उत्तम राठौड़ नामी महिला देर रात 10:30 बजे के आसपास दो लोगों के बीच चल रहे झगड़े को देखने आई थी, जहां वीजू राठौड़, अमोल राठौड़, मारुति पवार और भीमा पवार ने मिलकर महिला को पीट कर गंभीर रूप से घायल कर दिया। घायल महिला को इलाज के लिए सिविल अस्पताल में भर्ती कराया गया है। विजापुर नाका पुलिस ने चारों आरोपियों के खिलाफ IPC 323, 504, 34 के तहत मामला दर्ज कर लिया है। मी पिंकू संतोष चव्हाण, राहणार घोडा तांडा, तालुका दक्षिण, जिल्हा सोलापूर। आणि माझी आई माझ्याकडेच राहते। माझा भाऊ 5-6 वर्षापूर्वी एक बाईला घेऊन गेले। त्याची 3 लेकरे, माझी 2 लेकरे आणि माझ्या आईला मीच पाळते। आणि मी कामाला गेलते, मी मेसवर काम करते आणि कामाला गेल्यावर माझ्या आईला ना भांडणं दुसऱ्याची होती आणि ह्याने असं कुणाची भांडणं म्हणून आमच्या घरा शेजारच झालती भांडणं, म्हणून ह्याने उभारले होते। तर विजू ठाकूर राठोड आणि मारुती पवार आणि अमोल राठोड आणि अजून दोघांची नावं मला माहीत नाहीये। ह्यांनी त्यांना उचलून आदळले आणि धमकी दिली यांना की तुम्ही जर केस केलं तर तुमचं जीव आम्ही मारतो, तुम्हाला इथं गावात राहू देणार नाही, तुमचं मर्डर करतो असं म्हणून असं आम्हाला धमकी देत आहे ह्यांनी। आम्ही कसं जगायचं? आमचे 3 दिवस झाला आम्ही पोलीस चौकीमध्ये फिरत होतो, आमची फिर्याद कोणी सुद्धा घेत नव्हते। पण शेवटी मी कमिशनर साहेबांना कॅबिनमध्ये भेटल्यावर आमची फिर्याद घेतली आहे आणि विरोधक लोकांनी आम्हाला खूप आणि आमच्या आईची फ्रॅक्चर पायातनं हाड मोडलेला आहे आणि हातातच देखील हाड मोडलेला आहे आणि त्यांचा उपचार रुग्णालय सिव्हिल मोठे आपलं सोलापूर तिथं चालू आहे आणि त्यांचं ऑपरेशन सांगितलेलं आहे डॉक्टरांनी। दोन्ही पाय बी फ्रॅक्चर झालेला आहे आणि हात पण फ्रॅक्चर झालेला आहे। आपण गुन्हा नोंदवलाय का? हा, गुन्हा नोंदवलेला आहे विजापूर पोलीस चौकी इथे। आणि आता केस आम्ही 2 दिवस काल आमची केस दाखल झालेली आहे, तरी पण पोलिसांनी अजून त्या लोकांना धरलेलं नाही। पण आम्हाला भीती आहे की ते लोक आम्हाला जर काय झालं तर आम्हाला त्या लोकांशी धोका आहे। आम्हाला सर्वांची मदत पाहिजे। आम्हाला कारवाई। कशामुळे झालं भांडण? भांडणं काही नाहीये, त्यांचं आणि दुसऱ्यांचं भांडणं होतं आमच्या घरा शेजारीच रोडवर। मग आमची आई जाऊन ह्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे 15 दिवसाआधी आणि यांनी उभारले होते, तर त्यांनी येऊन यांना म्हणजे